ताज्या बातम्या विचार नव्हे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक अनुदानित खासगी शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस शालार्थ आयडी प्रकरणे उघडकीस येत असून या प्रकरणामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे। काही शाळा व संस्था चालकांनी नियमबाह्य पद्धतीने बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी तयार करून शासनाच्या तिजोरीवर कोट्यावधी रुपयांचा बोजा टाकल्याचा गंभीर आरोप सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे। प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील अनेक प्राथमिक अनुदानित शाळांमध्ये बनावट नियुक्तीपत्रे, बोगस नियुक्ती आदेश व शालार्थ मान्यता देण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत। प्रत्यक्ष शासन मान्य प्रक्रिया पूर्ण न करता मागील तारखांची कागदपत्रे तयार करून कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीत नोंदविण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे। या प्रकरणात संच मान्यतेतही गंभीर घोळ झाल्याचं उघड झालं आहे। काही संस्थांनी एकाच वर्षासाठी 2 ते 3 बनावट संच मान्यता दाखवून अतिरिक्त पदे असल्याचे भासविले। एवढेच नव्हे तर प्राथमिक शाळेच्या मान्यतेवरील एकाच UDISC क्रमांकावर माध्यमिक शाळेची मान्यता दाखवून शासन व शिक्षण विभागाची दिशाभूल करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।